भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 अंतर्गत 42 वर्ष सेवा करीत सफाई कर्मचारी मुकादम तुकाराम शंकर वाणी, ताराबाई वाणी, नारायण जाधव एसआई कर्मचारी 31 डिसेंबर 2024 रोजी सेवानिवृत्त करण्यात आले। तसेच या प्रसंगी कामतघर येथील त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम प्रसंगी भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर, माजी नगरसेवक अशोक भोसले, रजनीश पाटील, राम पाटील, विशाल भोईर सहित मान्यवर मंचावर उपस्थित होऊन साल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले। तसेच यावेळी मित्र परिवार, आप्तेष्ट नातेवाईक व सफाई कर्मचारी परिसरातील इतर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। जवळजवळ 30 ते 35 वर्ष या कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागामध्ये सेवा केलेली आहे आणि तुकाराम वाणी यांनी जी सेवा केलेली आहे म्हणजे तो अगोदर कर्मचारी या ठिकाणी सॅनिटरी कामगार, सफाई कामगार होता। त्यानंतर तो मुकादम झाला। मुकादम झाल्यानंतर पण त्यांना मी याच ठिकाणी ठेवलं। चांगलं काम म्हणजे महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कधी सुट्टी असली तरी त्याला फोन केलं की वाणी जरा एक 10 मिनिटे काहीतरी गावात मयत झालेलं आहे, जरा स्मशान झाडू मारायला वाणी हाजर। कोणाचं लग्न आहे तिथे कार्यक्रम आहे, तिथं वाणी कार्यक्रम आपल्याला करता वाणी 2 कामगार घेऊन हजर झाला। असे कामगार सगळे जे आपले आहेत ते निवृत्त होत आहेत। वयोमानाने शासकीय नियमानुसार आपण निवृत्त होत आहे, परंतु निवृत्तीनंतर आपलं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे ही आम्ही परमेश्वराला प्रार्थना करणार। पण तुम्ही बऱ्याच अशा हानीमध्ये काम करताय, का ईद असली का त्या फ्लॅट हाऊसला जाऊन काम करताय, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं आरोग्य खराब होतं। परंतु आमचा कामतघर जो परिसर आहे, कामतघर परिसरामध्ये काम करताना तुम्हाला अशा जास्त काही अडचणी नाहीत। सगळे रस्ते चांगले झाले, आता घाणसुद्धा कमी असते आणि तुम्ही त्याला मेहनत करताय। आम्हीसुद्धा मेहनत करतो की आपला वार्ड चांगला राहायला, स्वच्छ राहायला पाहिजे। कधी कधी आम्ही रागवतो, परंतु रागवण्याच्या भावनेमध्ये एकच असतं की आमचा वार्ड साफ झाला पाहिजे। कारण हे जे इथल्या ज्या लोकांचं आरोग्य आहे, इथे जे काय राहतात 40-50 हजार लोक, त्यांचं आरोग्य आपल्या हातात असतो। औषध फवारणी वेळेवर झाली पाहिजे, तिथं साफसफाई झाली पाहिजे, हे तुमच्या हातात असतं, ते तुम्ही टिकवायचं आहे। ते टिकवण्यासाठी आम्ही तुम्हाला कधीतरी बोलतो काही गोष्टी, परंतु हे आपलं घरगुती भांडण नसतं। वाणी ताराबाई जाधव यांनी वाणीने खूपच चांगलं काम केलेलं आहे या परिसरामध्ये। प्रत्येक गावात, या बिल्डिंग सोसायट्यांमध्ये असो की झोपडपट्टीमध्ये असो, वाणी बोललं का लगेच वाणीला फोन लावणार। वाणी रिटायर असं लोकांना मी बोललो, अरे वाणी फोन नाही लावतो, वाणी रिटायर हो गया अभी, अरे वाणी रिटायर हो गया। म्हणजे लोकांना प्रश्न पडला पाहिजे आपण रिटायर होतो त्याच्या मागचा उद्देश बाबा लोक आता पुढं काय आमचं होईल। जाधव आता तुमची जबाबदारी आहे तिथे लक्ष द्यायची गोष्टी। तर या परिसरातील नागरिकांचं आपण चांगल्या प्रकारे आरोग्य राखलं, मोठमोठ्या साथी आल्या, आपल्या विभागामध्ये कमी प्रमाण झाला, त्याचं श्रेय तुम्ही सर्वचे कर्मचारी आपण काम करताय। वेळोवेळी त्या ठिकाणी औषध फवारणी, पावडर मारणं, कार्यक्रमाची साफसफाई करणं, हे सगळं तुमचं काम आहे। ते कामाच्या निमित्ताने असं म्हणजे असं कधी कामगारांचं सॅनिटरीच्या कामगारांचं कुठे तिकडे त्यांच्या कॅबिनला तिकडे याच्यात होत असेल, परंतु आमच्यासारखा माणूस यांनी पहिली वेळ असेल मला वाटतं की निवृत्त होत असताना। म्हणजे या परिसरातील लोकांचा वाणीवर एवढा प्रेम आहे। वाणी तुम्ही निवृत्त झाले तरी वेळोवेळी आमच्याकडे येत जा, आम्हाला थोडा तिथं लोकांना सांगत जा कसं काय काम करायचं आहे। आपले कर्मचारी त्यांना शिकवत जा, तुम्ही येत जा, बसत जा। निवृत्त झाले म्हणून आम्हाला इथून सोडून जाऊ नका, येत जा कायमचं या ठिकाणी परिसरात फिरायला। तर आपलं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं। निवृत्त झाले ते जाऊन देवदर्शन घ्या, तुम्ही नागपूरला जाऊन बाबासाहेबांचं याचं दर्शन घ्या, या तुम्ही चांगल्या प्रकारे आरोग्य राहावं ही तुमचं हीच परमेश्वर प्रार्थना करतो आणि आपल्या निवृत्तीच्या चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा तिथून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कार्यक्रम आहे तो ॲक्च्युली समारोप मतलब आपण ज्यावेळी एक रिटायरमेंटचा कार्यक्रम आज आपण महानगरपालिकेचे कर्मचारी आमचे सगळेच त्याच्यातील ह्या 3 व्यक्ती आज आपल्या महानगरपालिकेतून सेवानिवृत्त होत आहेत। तर एका बाजूने म्हटलं तर ही चांगली गोष्ट आहे आणि एका अर्थाने म्हटलं तर ही आमच्या महानगरपालिकेच्या व्यवस्थेसाठी सुद्धा वाईट गोष्ट आहे। त्याचं कारण असं आहे, वाईट म्हणजे असं आहे की एवढी वर्ष त्याने 40 वर्ष 35 वर्ष सेवा करायची आणि सेवा केल्यानंतर त्यांना त्या सगळ्या परिसराची किंवा त्या महानगरपालिकेची
आणि इतर अधिकाऱ्यांची त्यांची असलेली नाळ ही तुटली जाते आणि त्या विभागामध्ये किंवा त्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना तिथं त्या ठिकाणची पोकळी निर्माण होते आणि ती पोकळी लवकर भरून जात नाही. तर त्याच्यासाठी ती एक वाईट गोष्ट महानगरपालिकेच्या व्यवस्थापनासाठी आहे. आणि दुसरी चांगली गोष्ट असं आहे कारण त्यांचं बालपण झालेलं असतं, 20 वर्ष शिक्षण बालपण ह्या गोष्टी करत असताना त्यांना 21-22व्या वर्षी 24व्या वर्षी नोकरी लागते आणि त्या नोकरी लागल्यानंतर ते नोकरी टिकवण्यासाठी, नोकरी करण्यासाठी, नोकरीमध्ये आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी किंवा वर्चस्व ठेवण्यासाठी किंवा चांगलं काम करण्यासाठी त्यांची एक धडपड असते आणि ती 35 वर्षे ती लोक करत असतात. मग आता महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत म्हटलं तर आपला सफाई कामगार म्हणून आता हे सगळे रिटायर होत आहेत. तर सफाई कामगारांची काय व्यथा असते ही आमच्यापेक्षा किंवा त्यांच्यापेक्षा आम्ही अजून कोणी सांगू शकत नाही. तर त्यांनी ती 35 वर्ष 30 वर्ष सेवा केलेली असते आणि त्या सेवेमध्ये त्यांच्या कुटुंबाला किंवा स्वतःच्या जीवालासुद्धा त्यांना वेळ देता येत नाही. हे एक दुर्दैवी घटना आहे. पण आता ती एक भारताची एक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेला आपण छेदून जाऊ शकत नाही. तसं आपले भारताच्या सीमेवर जसे लष्कर आपले काम करतात, जवान काम करतात, तसेच ते लष्कर हे एका सीमेवर काम करतात. पण त्या सीमेच्या एक दुसरी जी बाजू असते त्या जागेवर आपले सफाई कामगार अख्ख्या भारतातले असतील, महाराष्ट्रातले असतील किंवा भिवंडी महानगरपालिकेचे असतील, हे लोक काम करत असतात आणि त्यांच्यापेक्षा यांची सेवासुद्धा तेवढीच आपल्यासाठी कौतुकास्पद आहे. आणि अशी सेवा करणं हे सुद्धा एक मोठी देशसेवा आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा जनतेने सुद्धा चांगल्या प्रकारे लक्ष दिला पाहिजे. त्यांच्याकडे बघताना ते सफाई कामगार आहेत असं म्हणून बघू नये, असं एक माझं आजच्या ह्या तुमच्या माध्यमातून असं म्हणणं आहे की लोकांनी त्यांच्याकडे बघताना ते एक देशाचे स्वच्छ देश ठेवण्यासाठी, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी ते काम करत असतात आणि त्यांच्या व्यथा असतात हे ते ना त्यांच्या फॅमिलीला सांगू शकत ना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगू शकत. पण एक राजकीय व्यवस्था दिल्यामुळे आमच्यासारखे नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, कार्यकर्ते असतील, यांना त्याची जाण असते. पण शेवट एक काम आहे, ते काम आपण प्रत्येकाने तो पगार घेतो, त्याचं मानधन आपण घेतो. तर त्याच्यामुळे आपल्याला ते 8 तास 4 तास जी ड्युटी आहे ते आपल्याला करणं सुद्धा त्यांची तेवढीच जबाबदारी असते. कारण ते केलं नाही तर आपलं शहर किंवा आपलं घर परिसर हा सुंदर राहणार नाही. पण ह्या सगळ्याच गोष्टीतून ते जात असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या लहान मुलं असतात, मुलं कधी त्यांची जन्माला येतात, ते त्यांना कधी शाळेत नेत नाही, त्यांना कुठं जाता येत नाही, कुठं नातेवाईकडे जाता येत नाही. अशा ह्या सगळ्याच घटनांचा ते या 35 वर्ष त्याच्यापासून वंचित राहत असतात आणि त्याच्यामुळे आज त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण आणि आपल्यासाठी सुद्धा आनंदाचा क्षण असा आहे की ते आज त्या सेवेतून रिटायर होत आहेत आणि आपल्या कुटुंबाकडे जात आहेत. जसं आपण जवान तिकडून इकडे येतो त्यावेळी त्याचं स्वागत केलं जातं, तर तसं असं माझं मत आहे की भिवंडीतल्या सर्वच स्तरातील लोकांनी अशा सफाई कामगारांचं किंवा ह्या चतुर्थ श्रेणीमध्ये असलेल्या सर्वच कामगारांचं आपण स्वागत केलं पाहिजे. त्यांच्या घरीसुद्धा त्यांचं औक्षण करून त्यांचा आज त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या घरामध्ये त्यांना आज आदराने घरामध्ये त्यांची एंट्री द्यायची आणि ह्या आजच्या माध्यमातून त्यांना मी शुभेच्छा अशा देईन की त्यांनी कुटुंबाबरोबर उरलेलं जे आयुष्य आहे ते चांगलं आहे वाईट आहे हे आपल्याला नाही माहीत, पण जे उरलेलं आयुष्य आहे, जे त्यांनी जी पैशाची काही जमा केली असतील ते स्वतःच्या आणि फॅमिलीसाठी, जर मुलं जवळ असतील तर त्या मुलांच्या सोबत त्यांनी ते कुटुंबासोबत ते दिवस घालवावेत अशी माझी आजच्या त्यांच्या ह्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला त्यांना तिघांनासुद्धा शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्यांचं आयुष्य उरलेलं आयुष्य हे त्यांच्या कुटुंबाबरोबर घालवावं आणि जे पैसे असतील जे काही असेल त्याच्यामध्ये त्यांनी ते खर्च करून स्वतःचं म्हणजे फिरणं आहे, घरामध्ये चांगल्या एकत्र बसून संसार करणं आहे, एकत्र बसून काही पदार्थ त्यांना कधी खाता आले नाहीत कारण ते सफाई कामगारांनी काम केल्यानंतर त्यांच्या त्या वासाने किंवा त्या सगळ्याच ड्रेनेजच्या ह्याच्यामुळे त्यांना ते जेवणही करता येत नाही. ही त्यांची एक मोठी समस्या आहे. पण आता त्याच्यात त्या सगळी गोष्ट मोठ्या आहेत, पण त्यांनी आता त्या कुटुंबात राहून त्यांच्या उत्तराधी जे असतील त्यांना त्या ठिकाणी कामाला लावावं आणि त्यांनी त्यांचं सुखाचं जीवन जगावं हीच आज महानगरपालिकेच्या वतीने आणि आमच्या संपूर्ण शिवसेना पक्षाच्या वतीने मी त्यांना आज शुभेच्छा देतो आणि पुढच्या आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो.